आपण परमेश्वराची उपकारस्तुती करूया. परत एकदा तुम्हा सर्वांमध्ये येऊन प्रभूची सेवा करण्याची, त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी परमेश्वराचे धन्यवाद देते. आपण परमेश्वराचे सहाय्य घेऊया. धन्यवाद आकाश व पृथ्वीचे उत्पन्न करते आमच्या जीवन प्रभू देवप्पा, तुझी उपकारस्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तू किती महान आहेस, तू किती चांगला आहेस, तू किती आमच्यावर दया आणि कृपा करणारा असा देव आहेस. आमच्या सर्वांच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करणारा आमचा जिवंत देव आहेस. प्रभू आज ही संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती सोपवून देत आहे. देवप्पा सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवप्पा तू आम्हा संगती राहा आणि आम्ही जी काही आज वचनं ऐकणार आहोत, बोलणार आहोत, वाचणार आहोत देवप्पा, ती सर्व काय तुझ्या आणि तुझ्या गौरवासाठी असे होऊ दे देवप्पा. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आणि माझ्या मनाचे प्रत्येक विचार देवप्पा हे तुझ्यापासून प्राप्त व्हावेत असं तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते प्रभू. ही संपूर्ण वेळ देवप्पा तू आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते म्हणे बाप्पा, आमेन. आज आपण एक देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय असते ते आपण पाहणार आहोत. विशेष करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक परमेश्वराची एक योजना आहे. त्यांनी प्रत्येकाला एक योजना देऊनच ह्या पृथ्वीवर पाठवलेलं आहे की माझ्यासाठी माझी लेकरं आज काय करणार आहेत हे सर्व देवबापाला ठाऊक आहे. देवाची योजना पाहणे, त्याच्या योजनेचे सर्व भाग आणि कशासाठी ते आपल्याला आहेत हे आपल्याला कदाचित कळत नाही, परंतु त्याचा आपल्यासाठी अंतिम निर्णय किंवा योजना काय आहे हे त्याला माहीत आहे. आपण त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनात राहणार आहोत हेच आहे. ही योजना त्यांनी आपल्यासाठी केलेली आहे. काय आहे? सार्वकालिक जीवन त्याने आपल्याला देऊ केलेलं आहे. ही त्याची अंतिम योजना आहे आणि त्याच्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत होतो, आपल्या जीवनातून कार्य करत असतो, आपल्या जीवनाकडून किंवा आपल्यामधून तो कार्य करत असतो. आज आपण ह्याच देवाच्या योजनेबद्दल आपण पाहणार आहोत. जुन्या करारातून पहिले राजे 17वा अध्याय. आणि आज आपण एक विधवा आणि तिचा मुलगा याबद्दल पाहणार आहोत. आज ही स्त्रीकडून आपल्याला बरेच धडे शिकायला मिळणार आहेत आणि आपल्याला माहीत आहे की ह्या स्त्रीबद्दल आपण सर्वजणांना माहिती आहे आणि आपण सर्वजण शास्त्रभाग अभ्यास करतो. आपल्या सर्वांच्या परिचयाची ही स्त्री आहे आणि सारफत येथील विधवा स्त्री. आणि ही कोण होती आपण आणि तिचा ह्या देवाच्या योजनेशी काय संबंध आहे ते आपण पाहणार आहोत. ती सिदोन म्हणजे आजचं लेबनन येथे आजचं जे लेबनन आहे तेथे ती येथील सारफत या शहरात राहणारी ही विधवा स्त्री होती. ती इस्रायली नव्हती आणि ती इस्रायलाच्या बाहेर राहणारी म्हणजे अन्य देवांची उपासना करणारी होती. ती विधवा होती. तिचा नवरा कदाचित दुष्काळाच्या उपासमारीने किंवा आधीच मरण पावला असणार. ती शहराच्या वेशीवर काठ्या गोळा करत असते आणि तिला अन्न नसल्यामुळे ती खूप अशक्त अशी होती किंवा पुढे चालण्यासाठी तिच्यामध्ये शक्ती नसणार किंवा नव्हती. ती विधवा होती पण तिला एक मुलगा होता. ती घरात काम करणारी अशी स्त्री होती. आपण पाहतो पहिल्या राजे आणि 17व्या अध्यायामध्ये या विधवेबद्दल सर्व लिहिलेलं आहे. प्रभूला तिला तिची परिस्थिती, तिच्या हृदयाची स्थिती माहीत होती आणि तो तिला त्याच्या हातातले एक उपकरण बनवायला तो तयार करत होता. ती आणि तिचा मुलगा उपासमारीने मरत होते किंवा उपासमारी त्यांच्या जीवनामध्ये आली होती. तिच्या घरात फक्त एका मडक्यात मुठभर पीठ होतं आणि कुपीमध्ये थोडंसं तेल होतं आणि त्याशिवाय तिच्या घरात काहीही शिल्लक नव्हतं, म्हणजे खाण्यासाठी काही शिल्लक नव्हतं. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आणि गरीब अशी होती. आणि विधवा असल्यामुळं तिच्यावर कदाचित संपूर्ण घराची जबाबदारी पडलेली होती. तिच्या लेकराचं संगोपन करणं किंवा तिच्या घरात अजून कोण होतं आपल्याला ह्या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे, पण त्या विधवेबद्दल ह्या ठिकाणी एवढी माहिती लिहिलेली आहे. आणि तिला जाऊन भेटणारा, तिच्या घरी राहणारा असा एक संदेष्टा या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि तो म्हणजे एलिया. आणि हा एलिया कोण होता त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पण घेणार आहोत. एलियाची देवाने निवड केली होती.
देव सामान्य लोकांचा वापर असामान्य गोष्टी करण्यासाठी करतो. आणि हे मी मागच्या ह्याच्यात पण बोललेले होते. रहाब म्हणा किंवा रूथ म्हणा किंवा अशा बहिणी आहेत, स्त्रिया आहेत, मुली आहेत ज्या पवित्र शास्त्रात नमूद केल्या आहेत. त्या अगदी अशा खालच्या ह्याच्यातल्या जरी असल्या तरी त्यांच्याकडून देवबापांनी असामान्य गोष्टी करून घेतल्यात. त्याच्या योजनेचा ह्या महिला भाग आहेत. किंवा हा एलिया, त्याच्या भूतकाळाबद्दल आपल्याला काही जास्त माहिती नाही. एलियाच्या नावाचा अर्थ आहे माझा देव परमेश्वर आहे. आणि तो गिलाद इथल्या तिप्शी शहरात राहणारा असा आहे. त्याचं मुख्य धोरण किंवा त्याची मुख्य रणनीती अशी होती की तो सतत प्रार्थना करणारा असा होता. प्रार्थनेमध्ये तो पुढाकार घेत होता. प्रार्थनेमध्ये त्याची जास्त तो राहत असे. त्याच्या प्रार्थना काय होत्या, धाडसी होत्या. आणि त्याने देवाला चमत्कारिक कृती करण्यासाठी परत प्रार्थना करून देवाकडून त्यांनी पुष्कळ गोष्टी मागून घेतलेल्या आहेत. जसं त्यांनी प्रार्थना करून पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना केली. आणि त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. त्यांनी अनेक वेळी आणि प्रार्थना केला की बऱ्याच अशा शास्त्रामधून त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रार्थना केल्याबद्दल जो मृत मुलगा झाला होता विधवेचा, त्याला त्यांनी प्रार्थना करून उठवलेला आहे. त्यांनी प्रार्थना करून त्या बालदेवताच्या संपूर्ण जे वेदीवर अर्पण केलं ते सर्व प्रार्थना करून त्या एलियाने त्या प्रार्थनेतर्फे परमेश्वराकडे मागितलं आणि ते सर्व भस्म केलं. अशा त्याच्या अनेक गोष्टी आहेत की तो प्रार्थनेमध्ये अतिशय धाडसी होता, खंबीर होता. आणि तो प्रार्थना करून ते परमेश्वराकडं त्या गोष्टीची मागणी करत होता. आणि दुसरं म्हणजे त्याचं काय होतं, त्याला नैराश्याने ग्रासले होते. नैराश्य म्हणजे त्याला आध्यात्मिक नैराश्य होतं. एक विशिष्ट प्रकारचे नैराश्य जे देवाशी बांधिलकीशी संबंधित होतं. त्याच्या जीवनाला धोका होता. जेव्हा बालचे खोटे संदेश ते मरण पावले तेव्हा एलियाच्या जीवाला अहाब राजाची दुष्ट पत्नी इजबेल हिच्यामुळं त्याला धोका प्राप्त झालेला आहे. लुकात आपण आता पाहणार आहोत की लूक 4 आणि 25-26 मध्ये एलिया आणि ह्या विधवेचा, म्हणजे ह्या सारफत गावातली जी विधवा आहे तिचा नमूद या लूक 4 आणि 25-26 मध्ये देखील केलेला आहे. आणि आता आपण वाचलं की पहिले राजे 17वा अध्याय 17व्या अध्यायामध्ये देखील या विधवेचा आणि एलियाबद्दल नमूद केलेलं आहे. आणि एलिया संदेशाच्या जीवनातील एक घटनेचा येशू इथे संदर्भ देतो. दुष्काळ आणि दुष्काळाच्या काळात इस्रायलमध्ये अनेक विधवा होत्या हे येशूने नमूद केले. पण देवाने एलियाला इस्रायलमधून बाहेर पाठवले. सिदोनमधील सारफत गावात पाठवून दिलं. येशूच्या संदर्भात आपण हा संदर्भ परत घेऊया. पण त्या इस्रायलमध्ये असे लोक ज्यांना कशाची गरज होती हे देवाला माहीत होतं. परंतु देवाने इस्रायलच्या बाहेर कोणाला तरी मदत पाठवली होती. इस्रायलच्या बाहेर कोणाला तरी मदत पाठवली होती. म्हणजे ती कोण होती? सारफत येथील विधवा ही. आपण 1 राजे 17 मध्ये 8 आणि 24 मध्ये असं वाचतो की एलिया राजा अहाबला सूचित करतो की देवाने पाऊस आणि दव थांबवले आहे आणि एलियाच्या शब्दाशिवाय तो पुन्हा परत येणार नाही. मग देव एलियाला या दुष्काळात एलियाची काळजी घेण्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी जाण्यास सांगतो. आणि अखेरीस या ठिकाणचा पाऊस थांबला आणि पाणी सगळं संपलं, आटलं. तिथल्या विहिरी म्हणा, तिथलं पाणी, ओघळ, तळं जे काय होतं ते सगळं आटून गेलं. आणि आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत की देव एलियाला सिदोनमधील सारफत ह्या शहरात पाठवतो, जो इस्रायल देशाच्या वायव्य म्हणजे नॉर्दर्न साईडमध्ये आहे. एलिया देवाची आज्ञा पाळतो आणि सारफत गावाला जातो. जेव्हा तो शहराच्या वेशीवर येतो तेव्हा त्याला एक स्त्री काठ्या गोळा करताना सापडते किंवा भेटते. आणि ही स्त्री आहे जी देवाने एलियाची काळजी घेण्याची आज्ञा दिली होती. आणि हीच जी सारफत येथील विधवा अशी ही स्त्री होती. एलिया तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागतो जे
देण्यासाठी ती लगेच वळते, पण एलिया तिला थांबवतो आणि तिला काहीतरी खायला आणायला सांगतो. ही स्त्री समजून जाते की समजावून एलियाला सांगते की मी काठ्या गोळा करायचं काम करत आहे किंवा लाकडं गोळा करत आहे, आणि हे काय ती विकून जे काय पैसे मिळेल त्याच्यातून ती काय तिचा निर्वाह करत असेल, पण तिचं किंवा ती त्या काठ्या तिचं जेवण अन्न गरम करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी सुद्धा ती काठ्या गोळा करत असेल, आणि ती तिच्या मुलासाठी शेवटची भाकर भाजण्यासाठी ती आग लावू शकत असेल, परंतु हे एवढंच तिच्याजवळ अन्न होतं. आणि एलिया तिला पुढे जाण्यास सांगतो, म्हणजे तू जा पुढं, आणि प्रथम त्याला एक भाकर बनवण्यास सांगतो कोण? एलिया. आणि नंतर ती परत जाऊन स्वतःसाठी आणि तिच्या मुलासाठी आणखीन स्वयंपाक करू शकतो असं तो आश्वासन पण देतो. मग तो म्हणतो, कारण इस्रायलचा देव परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पडेपर्यंत पिठाचे भांडे संपणार नाही, म्हणजे तुझ्या पिठाच्या भांड्यातलं पीठ, तुझ्या मटक्यातलं पीठ संपणार नाही, आणि तेलाची कुपी रिकामी होणार नाही. 1 राजे 17:14 मध्ये हे लिहिलेलं आहे. आणि त्यांनी त्या देशासाठी पाऊस न येण्यासाठी प्रार्थना केली होती, आणि परमेश्वराने ती ऐकली, आणि त्या ठिकाणचा पाऊस बंद झाला. त्या ठिकाणी दुष्काळ निर्माण झालेला आहे. आणि एलियाची काळजी घेण्यासाठी देवाने त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याने सारफत येथील विधवेला काय केलेलं आहे? देवबापाने आज्ञा केलेली आहे, आणि त्या ठिकाणी एलिया गेलेला आहे. इस्रायलवर पुष्कळ दिवस दुष्काळ होता, 3.5 वर्ष दुष्काळ होता. सिदोनलाही पाऊस पडला नव्हता. विधवा ताबडतोब एलियाची आज्ञा पाळते आणि त्याचे म्हणणे खरे असल्याचे समजते, आणि तिच्या पिठाची जे मडकं होतं आणि तेलाची कुपी रिकामी झाली नाही. प्रभूने एलियाद्वारे सांगितलेल्या शब्दामुळे ती अनेक दिवस एलियासह तिच्या घरच्यांचे पोट भरण्यास सक्षम झाली. तिच्या घरात किती लोक होते ह्याबद्दल काही नमूद केलं नाही, पण ही विधवा होती, म्हणजे तिचं कदाचित सासरचे लोक असतील, माहेरचे लोक असतील, किंवा अजून आप्तेजन कोण असतील, आणि तिचा मुलगा होता. या सर्वांचं ती पोट काय झालं? भरू लागली. का? कारण परमेश्वराने तिच्या घरात आशीर्वाद दिला. तिचं मडकं, पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी संपणार नाही. आणि काही दिवसांनी या महिलेचा मुलगा काय होतो? गंभीर आजार होतो त्याला, आणि तो काय करतो? मृत्यू पावतो. आणि हे संकट जेव्हा तिच्या घरात आलं, त्याबद्दल ती काय करते? एलियाला दोष देते. एलिया त्या मुलाला तिच्याकडून घेऊन माडीवरच्या खोली जातो, आणि त्या पलंगावर त्याला ठेवतो, आणि त्याच्या खोलीत एलिया देवाचा धावा करतो, आणि त्यालाही तिच्या त्यालाही समजत नाही की तिचा मुलगा का मेला, किंवा तिचा मुलगा मरावा म्हणून महिलेसाठी अन्न पुरवण्यासाठी पाठवले जाईल असं एलियाला, म्हणजे त्यालाही समजत नाही की तिला फक्त तिचा मुलगा मरावा म्हणून या महिलेसाठी अन्न पुरवण्यासाठी का पाठवले जाईल. म्हणजे त्यामध्ये देखील देवाची काहीतरी योजना होती. 3 वेळा एलियाने या मुलावर ओनावून देवाला प्रार्थना करतो, आणि त्या मुलाला पुन्हा जिवंत करतो. देवाला विनवणी करतो त्या मुलाला जिवंत करण्यासाठी प्रार्थना करून. परमेश्वराने एलियाची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचे जीवन पुनर्संचित केले, त्याला परत जीवन दिलं. एलिया मुलाला जिवंत त्याच्या आईकडं घेऊन जातो, आणि मग ती एलियाला म्हणते, आता मला कळाले की तू देवाचा माणूस आहेस, आणि तुझ्या तोंडी परमेश्वराचे वचन सत्य आहे. या महिलेची देवावर अजिबात श्रद्धा नव्हती. श्रद्धा होती असं समजण्याचं कारण नाही, पण त्या ठिकाणी जेव्हा एलियाने कार्य केलं, प्रार्थना करून त्या मुलाला जिवंत केलं, तेव्हा ह्या महिलेची देवावर श्रद्धा, म्हणजे त्याच्या देवावर तिचा विश्वास बसला. तेल आणि पिठाच्या चमत्कारानंतरही एलिया काही काळ तिच्या घरी होता. त्याला तिच्याकडे कोणी पाठवले हे तिला अजून, म्हणजे तिला कळालंच नाही की हा मनुष्य माझ्या घरी कसा आला, हा संदेष्टा माझ्या घरी कसा आला. जेव्हा तिचा मुलगा मरण पावला, ती एलियाला म्हणती, हा देवाचा माणूस. पण हे अशी ती बोलती की ते कदाचित ते आदरार्थी होतं का उपासात्मक होतं हे कळालं नाही. म्हणजे ती आदराने, हा देवाचा माणूस होता का? हा देवाचा माणूस होता. म्हणजे असं बोलण्यामध्ये एक प्रकारचं एक टोन होता, किंवा असं
तिच्या मुलाला जेव्हा एलियाने जिवंत केले तेव्हा तिने विश्वास ठेवला आणि मग ती म्हणाली, हा देवाचा माणूस. जे येथे घडलेल्या चमत्काराने उद्देश साध्य झाला. त्याने देवाची शक्ती दर्शवली आणि देवाचे वचन सत्य केले. प्रेषित कृत्य 14:3 म्हटलेलं आहे की देवाची शक्ती या ठिकाणी दर्शवली आणि देवाचे वचन सत्य केलेलं आहे. आणि आपण आता लुकाच्या परत चौथ्या अध्यायाकडे जाणार आहोत. आणि येशू नाझरेतमधील सभास्थानात शिकवत आहे. जेव्हा त्याला यशायाचं पुस्तक वाचण्यासाठी दिले तेव्हा तो वाचण्यासाठी एक उतारा निवडतो. तो वाचल्यावर तो घोषित करतो की हा शास्त्राचा हा क्षण पूर्ण झाला आहे किंवा हे पूर्ण झाले आहे. सभास्थानातील यहुदी हे पाहून काय होतात, प्रभावित झालेत. आणि लूकच्या पहिल्या अध्यायात आणि 21-28 मध्ये लिहिलं आहे, तथापि येशू म्हणतो की कोणत्याही संदेष्टाला त्याच्या स्वतःच्या गावी चांगले स्वीकारले जात नाही. याचा अर्थ असा की नाझरेत ने कफरनहूममधून लोकांप्रमाणे जे केले ते स्वीकारणार नाही. आणि येशू असेही सूचित करतो की मूळ गावातील लोक सत्य स्वीकारण्यास नकार देतात, म्हणून सत्य बाहेरील लोकांकडे नेले जाते. हे नेहमी देवाचा मार्ग आहे हे सिद्ध करण्यासाठी. आणि तो सारफत येथील विधवा च्या ठिकाणी हे देवाचं वचन गेलेलं आहे. आणि येशू यहुद्यांना देवाची योजना सांगत आहे. तेव्हा जे सांगितले ते त्यांना आवडलं नाही, परंतु आपल्याला सर्वांना ते आवडलं पाहिजे. काय आहे, देवाची जी योजना आहे ती आपल्या सर्वांना आवडली पाहिजे. कारण येशू आपल्या प्रत्येकाला सोडवण्यासाठी, बरे करण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी आला आहे. सारफत येथील विधवा आपल्याजवळ जास्त नसताना आदरातिथ्य कसे करावे हे ती आपल्याला ती दाखवते. ती काय करते, तिच्याजवळ काही जरी नव्हतं तरी ती आदरातिथ्य कसं करावं हे तिनं जाणलं आणि तिनं त्या एलिया संदेष्टाची काय केली, त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं. त्याचं खाणं पिणं, त्याचं राहण्याची व्यवस्था केली. आणि ती दाखवते की आपण देवाचे कसे ऐकू शकतो. तरी एलिया कोण आहे ह्याची तिला खात्री नसते, तरी सुद्धा ती त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करते. ती विधवा, जी सारफत येथील विधवा रहाब आणि रूथ यांच्यासोबत उभी आहे, याचा हेतू हा आहे की देवाने नेहमीच प्रत्येकाला त्याच्या तारणात आणि कृपेत प्रवेश मिळावा, हाच हेतू आहे. देवाचा हेतू खूप मोठा आहे, प्रत्येकाने तारणात आणि कृपेत प्रवेश करावा. ही एक चमत्कार आहे किंवा एक अद्भुत गोष्ट आहे की जे पीठ आणि तेल आणि तिच्या मुलाला, जे विधवेच्या मुलाला मेलेल्यातून उठवणे, हे एक मोठा चमत्कार आहे. आणि हे आम्हाला देव कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील पुरे आहे. देवाचे तारण तिच्याकडे नेण्यात आले आणि ही योजना देवाची होती. तिच्या घराण्याचं तारण व्हावं हे देवाने आपल्याला दिलेली वचनं खरी सिद्ध असल्याचं हे काय होतं, सिद्ध होतं. आणि देव म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे काय होईल, तारण होईल. या ठिकाणी देवाने ह्या सारफत येथील विधवेचं आणि तिच्या कुटुंबाचं काय झालेलं आहे, तारण केलेलं आहे, तारण झालेलं आहे, कृपा पाठवलेली आहे. तिच्या कथेने किंवा तिच्या गोष्टीने देवाच्या सामर्थ्यावर आपला विश्वास काय करूया, आपण नवीन करूया. आणि तो देव आहे ही सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अन्नाचा अखंड पुरवठा करण्याची गरज नाही. आणि देवाला हे सिद्ध करायचं असेल तर त्याला अन्नाचा, आणि त्याने तिच्यासाठी जे हे केले तो आज आपल्यासाठीही करत आहे. देवाने जे विधवेसाठी जे केलं तेच आज आपल्यालाही तो करत आहे. तिने एलियासोबत पाणी देण्यास मागे हटली नाही. जेव्हा एलियाने पाणी मागितलं तेव्हा ती लगेच पळाली पाणी आणायला, म्हणजे लगेच निघाली. आणि 2 ऐवजी 3 खायला कसे बनवायचे हे तिने पाहिले असते तर तिने तिच्या शेवटच्या भाकरी काय केली असती, तिने ती वाटून घेतली असती. ही स्त्री विश्वास ठेवणारी नव्हती, तरी एलियाने शिकवलेल्या सत्यामुळे ही स्त्री विश्वासात आणि तारणात आलेली आहे. ही देवाची कृपा आहे आणि ही देवाची काय योजना आहे. आपण ह्या 17व्या अध्यायात काय घटना घडल्या एलिया आणि सारफत येथील विधवेचे ते आपण पाहिले आहे. पण आपण आता यांच्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण बघणार आहोत.
विश्वास त्यांचा कुणाचा विश्वास ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. विश्वास हा एलिया आणि विधवेच्या कथेची किंवा गोष्टीची ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसून येतो. विश्वास दोघांनाही शेवटी देवाचा अनुभव घेऊन सखोल विश्वास जोपासला आहे. एलियाने तो जिथे होता तेथून निघून जाण्याच्या आणि पुढील प्रवास करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करून सुरुवातीपासून त्याने आपला विश्वास दृढ केला. म्हणजे देवाने त्याला इस्रायलमधून बाहेर काढलं, सारफत या ठिकाणी आणलं आणि तिथून त्यांनी बघितलं नाही की तो फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवून तो पुढं गेला आणि तो निघत प्रवास करत सारफत या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचा विश्वास काय? दृढ विश्वास आहे. कुणावर? देवावर. एलिया त्याच्या आज्ञाधारकतेद्वारे जे प्रगट करतो, म्हणजे त्यांनी आज्ञा पाळलेली आहे देवाची, तो आज्ञाधारक आहे आणि प्रगट करतो की जे त्याचा देवावर भरोसा होता. प्रभूने जे काही सांगितले एलियाने अगोदरच विश्वास ठेवला आणि एलियाने संपूर्ण देशात दुष्काळ पडणार हे माहीत असताना देव त्याची काळजी घेईल हे त्याला माहीत होतं. त्यात शंका नव्हती. त्याचा देवावर विश्वास होता की हे एवढं जे दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळात देव परमेश्वर माझी काळजी घेणार, हा मोठा त्याचा विश्वास होता. त्याच्या मनात त्यांनी कधीही शंका आणली नाही. जेव्हा देवाने पुन्हा त्याला सारफत या दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले तेव्हा एलियाने कोणतीही शंका न घेता देवाची आज्ञा पाळलेली आहे. देवाद्वारे तरतूद शक्य आहे हे त्याला माहीत होतं. देव त्याच्यावर लक्ष ठेवून होता. विधवेची साक्ष देखील आपल्याला विश्वासाकडे दर्शविते. जरी देवावर विश्वास ठेवण्यास शिकवलेल्या एखाद्या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे पाहू शकतो की आपण देवावर कसा विश्वास ठेवायचा आणि आपल्या जीवनात घटना घडल्यानंतर आपण देवावर विश्वास ठेवायचा नाही, तर शंका न बाळगता आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रथम तिने तिच्या तरतुदीवर शंका घेतली. देवाने तिची चूक काय केली? सिद्ध केली. मग मुलगा आजारी पडल्यावर तिला शंका आली. पुन्हा देवाने तिची चूक काय केली? सिद्ध केली. एक अविश्वासू म्हणून तिने अनुभवातून देवावर विश्वास ठेवण्यास शिकले. परंतु प्रथम तिने एक संधी घेतली. ती एलियाच्या भविष्यवाणीकडे दुर्लक्ष करू शकली असती, पण तसं तिनं केलं नाही. पण तिने त्याच्या विश्वासाची साक्ष दिली आणि तिने ते कार्यात ती स्वतः वाढ केली. तिने तिच्या जीवनामध्ये विश्वासात तिने वाढ केली. एलियाने अगोदरच तिला सांगितलं की तिच्या पीठ आणि तेल संपणार नाही, पण त्यावेळी तिने शंका घेतली का? नाही घेतली. पण तिच्यावर तिचा तो विश्वास हळूहळू वाढत गेला. आपण असे म्हणू शकतो की यहोवाने खरोखरच मुलाचा जीव घेतला होता, जेणेकरून एलिया प्रार्थनेद्वारे त्याला पुन्हा जिवंत करू शकेल, हे दाखवण्यासाठी की मृतांना पुन्हा जीवन देणारा यहोवाच आहे. आपल्याला पवित्र शास्त्रात पाहिलेलं आहे येशू ख्रिस्ताने मृतांना जिवंत केलेले आहे. मेरी आणि मार्था यांना त्यांच्या भावाचा मृत्यू देखील सहन करावा लागला. योहान 11 आणि 27 मार्था येशूला म्हणाली, मला माहीत आहे की तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. ती मोठी साक्ष तिने या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्ताने किती लाजारसाला जिवंत केलेलं आहे. आणि आपण ह्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, देवाच्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे, शंका घेतली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे देवाची तरतूद. देव आपल्याला मार्गदर्शन करणार आणि तो ते तरतूद करणारच. देव विचित्र आणि अप्रत्यक्षित मार्गाने तरतूद करतो, नाही का? देव रहस्यमय मार्गाने कार्य करतो. विधवेच्या विश्वासामुळे थकलेल्या, उदासीन, भुकेलेल्या संदेष्टाला एलियाच्या अन्नाची तरतूद केली. कोणी? परमेश्वराने केली. विधवेकडून कुणाची तरतूद केली? एलियाच्या अन्नाची तरतूद केली. जो भुकेलेला आहे, थकलेला आहे आणि उदासीन आहे असा झालेला हा एलिया, त्याची काळजी घ्यायला विधवेला सांगितलेला आणि एलियाला विधवेकडे पाठवलेला आहे. परंतु देवाने या विधवेचा उपयोग एलियाला विश्रांतीसाठी जागा देण्यासाठी केला आणि अन्नाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, राहायची व्यवस्था केली. का? त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता आणि एलिया आणि विधवेचं घर
आशीर्वादाने भरलेलं होतं, तेल पिठामिठाने, आणि देवाने त्या घराला आशीर्वाद दिला होता. या विशिष्ट उतारामध्ये म्हणजे उतार्यात म्हणजे पॅरेग्राफमध्ये देव एलियाची काळजी कशी घेतो हे दाखवलेलं आहे आणि आपण ते पाहिलेलं पण आहे. देव त्याच्या लोकांची काळजी घेतो, संदिष्ट ही त्याला अपवाद नाही. आम्ही एलिया व विधवासारखे स्वतः देवाच्या पुरवठ्याचे साक्षीदार आहोत. आपल्याला देव रोज आपला पुरवठा करतो, तो त्याची तरतूद व्यवस्थित करतो. देवाने एलियाला एका कामगिरीवर ठेवलं आणि त्याने कोणती योजना आखली याबद्दल तो गोंधळला नाही. त्याने एलियाला काही गोष्टी सांगितल्या, जसे की अन्न, पाणी, भाकर. शिवाय या गोष्टीमध्ये निसर्गाने एलियाला जगण्यासाठी जे आवश्यक होते ते देखील पुरवले. म्हणजे एलियाला जेव्हा तो करितेतल्या ओळाजवळ होता त्या ठिकाणी देवानी कावळ्याला आणि आज्ञा दिली होती भाकर आणि मांस आणण्यासाठी, आणि एलिया त्या ठिकाणी राहिला. जेव्हा ते ओघळ आटलं तेव्हा देवाने त्याची परत दुसरी व्यवस्था केली. कुठं? सारपत या ठिकाणी विधवेच्या घरी. उत्पत्तीमधील देवाने मानवाला निसर्गावर दिलेल्या अधिकाराची आठवण करून देतो. देवाने त्याला प्रथम निसर्गाद्वारे, कुणाला? एलियाला निसर्गाद्वारे, नंतर एका व्यक्तीद्वारे तरतूद केली. एलियाची तरतूद पहिला निसर्गाद्वारे म्हणजे कावळा आणि ते ओहळ होतं करीत, त्याद्वारे पाणी पिण्याची व्यवस्था केली होती. नंतर एका व्यक्तीद्वारे म्हणजे सारफत येथील विधवेद्वारे तरतूद केली. देवाने विधवेद्वारे एलियाची तरतूद केली. येशू आपल्याला आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखे स्वतःसारखेच प्रेम करण्यास शिकवतो, नाही का? देव आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या जीवनात लोकांना ठेवतो आणि कधीकधी आपण इतरांना मदत करण्यासाठी ते आपल्या जीवनात येतात आणि ही देवाची योजना असते, देवाची तरतूद असते. देवाचा पुरवठा आता कसा आहे ते आपण पाहणार. देवाने एलियाला सांगितलं की त्याला अन्न पुरवले जाईल. एलियाने विधवेकडे अन्न मागितले आणि त्याला भाकर मिळेल याबद्दल शंका नव्हती. दुसरीकडे महिलेला शंका होती. त्या स्त्रीमध्ये विश्वासाची कमतरता होती आणि त्या अभावामुळे शंका घेण्यास जागा मिळाली आणि एलियाच्या विश्वासाने तिला शंका घेण्यास जागा दिली नाही. जर आपण हा विश्वास आपल्या स्वतःच्या जीवनात अंगीकारला तर आपल्याला हे समजते की देव म्हणतो की इब्री 13:5 आणि इर्मया 29:11 म्हणतो, तो आपल्याला कधीही सोडणार नाही. त्याच्याकडे आपल्यासाठी चांगल्या योजना आहेत. तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि आपण विश्वास ठेवू शकतो. जीवनातील तिचे स्थान लक्षात घेता विधवा ही एक मूल असलेली स्त्री होती, ज्या समाजात तिच्यासाठी एकदम कमी संध्या उपलब्ध होत्या. स्पष्टपणे तिच्याकडे शंका घेण्याचे सर्व कारण होते, परंतु जर परिस्थिती कशी असली तरी आपण आपला देवावर विश्वास असेल तर नक्की परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो. पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं की घाबरू नका, आणि हे वारंवार सांगत आहे, घाबरू नका किंवा फिअर नॉट. आपण तसं जर बघितलं तर शास्त्रामध्ये जवळ 365 दिवसापेक्षा जास्त असं भिवू नको म्हणून लिहिलेलं आहे. तर आज आपण काय केलं पाहिजे? न भीता आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून जगलं पाहिजे. आपली परिस्थिती चांगली आहे म्हणून घाबरू नये, तर देव खूप चांगला आहे म्हणून घाबरू नये. देव खूप चांगला आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण घाबरलं नाही पाहिजे. त्याचा चांगुलपणा परिस्थितीपेक्षा खूप मोठा आहे. काय आहे? त्याचा चांगुलपणा खूप मोठा आहे. आपण नंतर पाहणार आहोत की देव महान गोष्टी करण्यासाठी सर्वात कमी दर्जाच्या लोकांचा वापर करतो. म्हणजे कमीत कमी लोक, अगदी असे खालच्या दर्जाचे लोक पण आहेत या शास्त्रामध्ये की त्यांचा उपयोग परमेश्वराने त्याच्या कार्यासाठी केलेला आहे. लूक 4:25-26 येशूने एलियाला एका लिहिलेला आहे, एका विधवेकडे पाठवल्याचा संदर्भ केलेला आहे नवीन करारामध्ये. आपल्याला अन्न आणि पाण्याची गरज असलेल्या एलियाचा उपयोग महान गोष्टी करण्यासाठी आढळून आलेला आहे. आपण कुठेही असलो किंवा आपण कोणीही असलो तरी आपल्याला जीवनाच्या प्रवासात आपल्याला मदत पाठवण्याचे सार्वभौमत्व त्याच्याकडे आहे. कोणाकडे आहे? परमेश्वराकडे आहे, आणि आपल्याला ते दिले आहे. तेव्हा देव किती महान आहे हे आपण पाहतो. स्तोत्र 68:19 लिहिलेला आहे, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. आपल्या सर्व गोष्टी
आपण मागण्या अगोदरच तो काय करतो, तो आपल्याला देतो आणि त्याला काळजी आहे. या आपण काय आणि किती सामर्थ्यवान गोष्टी आहेत हे आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे, की देव महान गोष्टी करण्यासाठी आपल्याला सर्वात कमी लोकांचा वापर करतो. लहान उंचीचे पुरुष राजा होतात. इस्रायली हेर लपवून ठेवल्याबद्दल एका वेश्येला मोठा मान दिलेला आहे. त्याच्या नावापुढे काही नसलेला माणूस अजूनही येशूने यशस्वी आणि सेवेचे नेतृत्व केलेले आहे. या कथेत विधवेचं नाव नाही, तरी तिची उपस्थिती मोठ्या प्रमाणात बोलते. तीही शिकण्यासाठी हा आपल्याला धडा आहे. हे सर्व आपल्याला देवाकडे निर्देशित करते. देवाकडे आपल्याला ह्या गोष्टी बोध करतात किंवा आपण पाहू शकतो. संकटाचा काळ हा आध्यात्मिक युद्धाचा काळ आहे. आपण काय पाहतो ह्यामध्ये, संकटाचा काळ हा आध्यात्मिक युद्धाचा काळ आहे. किती संकट आले, दुष्काळ हे एक प्रकारचं कर्स आहे किंवा देवाने दिलेला हा शाप आहे. त्या ठिकाणी दुष्काळ हा शाप असा देवाने म्हटलेला आहे. उत्पत्तीपासून जवळजवळ खूप ठिकाणी शास्त्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे. देवाचा जेव्हा क्रोध होतो तेव्हा देव काय करतो, त्या देशाला शाप देतो आणि त्या ठिकाणचा पाऊस, नद्या, नाल्या, ओहोळ सगळे कोरडी होतं. त्या ठिकाणा देव काय करतो, दुष्काळ देतो. आणि संकटाचा काळ हा आध्यात्मिक युद्धाचा काळ आहे. देव नेहमी आपल्या आयुष्यात दिसण्यासाठी आणि दाखवण्याच्या संधी शोधत असतो. पण जर आपण त्याला परवानगी दिली तरच देव त्याच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या म्हणजे तो आपलं कार्य करतो. जर आपण संधी जर दिली नाही तर परमेश्वर कसा काय आपल्या जीवनात कार्य करेल. स्तोत्र 23:3 मध्ये लिहिलंय, तो माझा आत्म्याला पुनर्संचयित करतो. त्याच्या नावासाठी तो मला धार्मिकतेच्या मार्गावर नेतो. तो दररोज उपस्थित असतो, आपल्यावर लक्ष ठेवतो, पुरवठा करतो. जेव्हा आपण विश्वास दाखवतो आणि ज्या क्षणामध्ये निसंशयपणे कमतरता असते तेव्हाही तो आपली काळजी घेतो. देवावर संशय घेणं कमी करणं आणि विश्वासात अधिक वाढलं पाहिजे. त्यामुळे दीर्घकाळ आयुष्य काय जातं, खूप सोपं जातं. जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा आपला दृष्टिकोन आपल्या देवावर केंद्रित ठेवला पाहिजे. मग तो दुष्काळ कोणताही असो, पैशाचा असो, आर्थिक असो किंवा अन्नाचा दुष्काळ असो किंवा कशाचाही दुष्काळ असू शकतो. त्याच्यावर आपण ह्या दुष्काळाकडे लक्ष न देता आपला दृष्टिकोन आपल्या देवावर केंद्रित केला पाहिजे. देव त्याचे वचन काय करतो, पूर्ण करणारा असा आहे. आपण पाहिलेलं आहे, देव त्याचं वचन पूर्ण करणारा असा आहे. एलियाला त्या परमेश्वरावर भरोसा ठेवण्याची गरज होती, कारण जर देवाने तरतूद केली असेल तर देवाचे वचन पूर्ण होणार किंवा पूर्ण होईल. त्याने आपल्या शब्दावर देव घेतला, म्हणजे त्यांनी परमेश्वराकडे विनवणी केलेली आहे आणि त्या विनवणीला मान परमेश्वराने पण दिलेला आहे. त्याची प्रार्थना ऐकलेली आहे आणि देव संशयपणे त्याच्या वचनावर लक्ष ठेवले आणि ते पूर्ण करेल हे जाणून त्याने विश्वासावर अन्नाची विनंती केली. त्याने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. संशय कुठेही एलियाने घेतलेला नाही आणि त्याची संपूर्ण काळजी परमेश्वराने घेतलेली आहे. देवाच्या वचनावर आपण दावा करा आणि त्यावर विश्वास ठेवा. आपण प्रत्येकाने परमेश्वराच्या वचनावर काय केलं पाहिजे, क्लेम केलं पाहिजे, वचनावर दावा केला पाहिजे. होय प्रभू, हे मला तू अभिवचन दिलं, या अभिवचनाचं देवप्पा तू ह्यामध्ये तू कार्य कर आणि माझ्या ह्या जीवनामधून ते दाखव ते वचन. आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या सेवेशी काय आहेत, जोडलेले असतात. आपली सेवा किती लहान असो किंवा किती मोठी असो, कधी आपला आशीर्वाद आपल्या सेवेशी जो सेवा करतो तो आपला आशीर्वाद आपल्या सेवेशी काय असतो, हा जोडलेला असतो. किती लहान किंवा क्षुल्लक असलं तरी त्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे दुसऱ्याला देण्यासारखं काहीतरी आहे किंवा असे केल्याने आपण स्वतःला मदत करतो, स्वतःला वाचवू शकतो. जर तुम्ही एखाद्याला मदत करण्यासाठी पोचला तर कदाचित तुमचे संकटही दूर होऊ शकतो. आपल्याकडे काही असू दे किंवा नसू दे, आपण सतत मदत करण्यासाठी आपण पुढं असलं पाहिजे
आणि त्याद्वारे काय करतो परमेश्वर, तुमच्यावर आलेली संकटे देखील दूर करू शकतो. देवाची इच्छा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवा, तर भीतीवर नाही. तुम्ही भीतीवर विश्वास ठेवू नका, पण देवावर विश्वास ठेवा. या आपण अध्यायामध्ये 17व्या अध्यायात वाचलेलं आहे. पहिले राजे 17व्या अध्यायामध्ये सारफतच्या विधवेचा विश्वास अगदी मर्यादित होता. अनेकांना भीतीमुळे त्यांचे देह गाठण्यापासून, त्यांच्या आशीर्वादापर्यंत पोचण्यापासून आणि विपुल जीवन जगण्यापासून रोखले जाते. आपला देवावर विश्वास भक्कम असला पाहिजे. भीती ही विश्वासा इतकीच मजबूत असू शकते जर तुम्ही ती सोडली तर. भीती ही आपण सोडली पाहिजे आणि देवावर भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. देवावर विश्वास ठेवणे हा आपला रोजचा अनुभव असला पाहिजे. काय पाहिजे? आपला रोजचा अनुभव असला पाहिजे. क्षणोक्षणी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून चाललं पाहिजे. एलिया विधवेच्या घरात जवळजवळ 3.5 वर्ष राहिला असेल किंवा अधिक कमी राहिला असेल, किंवा जोपर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडला नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो राहिला आहे. आणि देवाने प्रत्येक दिवसासाठी पुरेशी तरतूद केली आहे. देवाने एकाच वेळी काय केलं, भरपूर गोण्या भरून एकच दिवशी ठेवलं नाही, तर त्यांच्यासाठी रोजचं जगणं पुरेसं आहे. मान्ना हा स्वर्गातून आलेली रोजची भाकर होती. परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही ही साचवू नका. परमेश्वर रोज तुम्हाला ती देणार आहे आणि देवाची आज्ञा होती तशी, आणि रोज जे लागेल ते देव पुरवठा करणार. आपण देवावर दररोज अवलंबून राहिलं पाहिजे आणि हे शिकलं पाहिजे आणि त्याची इच्छा काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे हाताळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? विश्वास पाहिजे, भक्कम विश्वास पाहिजे. आणि आपल्या तरतुदीचे देवाचे वचन निश्चित आहे आणि आपल्यासाठी देवाने तरतूद ही केलेली आहे, पुरवठा केलेला आहे. पुरवठा करणारा परमेश्वर आहे आणि त्याची तरतूद तो अगोदरच तो आपल्यासाठी आपल्या जीवनात करत असतो. जशी एलियाच्या जीवनात विधवा स्त्री आणून परमेश्वराने केली आहे. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे, तरी मी कधी नीतिमानांचा त्याग केलेला किंवा त्यांची मुले भाकरी मागताना पाहिली नाही. हा परमेश्वराने दिलेला किती मोठा आशीर्वाद आणि अभिवचन दिलेला आहे स्तोत्र 37:25 मध्ये. आणि माझा देव ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या वैभवाच्या संपत्तीनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. फिलिप 4:19 मध्ये लिहिलेलं आहे. किती आशीर्वाद आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, यासाठी की आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून चाललं पाहिजे. देव सामान्य लोकांच्या प्रार्थना देखील ऐकतो. तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आहोत आपण, त्यांची देखील प्रार्थना ऐकतो. देवाने कितीतरी असे संदेश आहेत, किती असे शास्त्रामध्ये बहीण आहेत, भाऊ आहेत किंवा हे त्यांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेल्या आहेत आणि आज आपल्या देखील परमेश्वराने प्रार्थना ऐकत आहे आणि ऐकलेल्या आहे. एलिया डळमळीत विश्वास, एकाकीपणा, चिंता, नैराश्याने झुंजत होता, म्हणजे आध्यात्मिक नैराश्य. परंतु आध्यात्मिक संकटाच्या वेळी त्याने विश्वासाने प्रार्थना केली आणि देवाने काय केले? उत्तर दिले. आणि लक्षात घ्या की त्याची प्रार्थना लहान प्रार्थना नव्हती आणि त्याचा विश्वास तितकाच मोठा होता. त्याचा विश्वास खूप मोठा होता. आणि 3 वर्षाचा दुष्काळ किंवा 3.5 वर्षाचा दुष्काळ, 3 वर्षाच्या रोजच्या जेवणाची तरतूद झाली आणि आपण खरोखर मोठ्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो आणि देवावर विश्वास ठेवू शकतो. मोठ्या गोष्टी या नाही की आपण त्याच्याकडं फार मोठ्या गोष्टी मागितल्यात किंवा मागत आहोत. आपण साधी गोष्ट मागतो, आपल्या जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा त्याची आपण परमेश्वराकडे मागत आहोत आणि तो आपल्याला आतापर्यंत दिले आहेत आणि इथून पुढे देखील तो देणार आहे. पण मोठी प्रार्थना म्हणजे त्याची अशी होती की 3-3.5 वर्ष इस्रायलाच्या वर दुष्काळ आणण्यासाठी किंवा पाऊस न येण्यासाठी एलियाने प्रार्थना केली आणि ती प्रार्थना किती मोठी आहे नाही का. आणि देवबापाने ती ऐकली आणि त्या ठिकाणी पाऊस आला नाही आणि त्याच्या एलियाला खाणं पिणं मिळावं ह्या दुष्काळात, म्हणून त्यांनी विधवेकडं त्या सारफतीतील विधवेला आज्ञा दिली आणि परमेश्वराने एलियाची तरतूद केली, पुरवठा केला
आणि ह्या मोठा विश्वास आपल्याकडे देखील असला पाहिजे. आपण एलियाचे कितीतरी चांगले गुण आपण पाहिले नाही का, आणि तेच गुण आज आपल्याकडे देखील असले पाहिजेत. तो सत्यनिष्ठ होता, धाडसी होता, निष्ठावान होता, विश्वासणारा होता, दयावान होता, दयाळू होता, प्रेमळ होता, काळजी घेणारा होता, प्रामाणिकपणा होता त्याच्यामध्ये, जबाबदारी होती किंवा जबाबदार होता, वचनबद्धता होती त्याच्याकडे, आज्ञाधारक होता, आणि तो आदरणीय आणि प्रार्थनापूर्वक राहणारा असा संदेष्टा होता. आज आपण देखील हे सर्व गुण आपल्याकडे असले पाहिजेत आणि आपण परमेश्वराकडं या आपल्याकडे ज्याची कमतरता आहे त्याची देखील आपण आज परमेश्वराकडं मागणार आहोत की ही कमतरता माझ्याकडे आहे परमेश्वरा, आणि ती पुरव आणि ती माझ्या जीवनात पूर्ण कर. आणि देव चमत्कार करण्याच्या व्यवसायात आहे, ज्यासाठी केवळ त्यालाच गौरव मिळू शकते. आपल्याकडे कितीही कमी असलं तरीही काहीतरी आहे ते आपण एखाद्याला देण्यासाठी वापरतो, तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. आपल्याकडे कितीही कमी असलं तर आज सारफत येथील विधवेनं देखील तिच्याकडे काही देखील नव्हतं, पण तिनं ते देण्यासाठी पुढं हात केल्याबरोबर परमेश्वराने तिचा आशीर्वाद दिला, तिच्या घराला आशीर्वाद दिला, तिच्या तेल पिठाला काय दिला, आशीर्वाद दिला. आणि देव दररोज आपल्या गरजा भागवणारा आहे. तो त्याचे वचन पूर्ण होईपर्यंत पाळत राहील आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याची इच्छा आहे काय, पूर्णपणे इच्छा आहे. आणि परमेश्वर काय आहे, अनाथ आणि विधवांचा कैवारी घेणार आहे. आणि आज ह्या वचनावर आपण विश्वास ठेवा. आपल्यामध्ये कुटुंबामध्ये या घटना कितीतरी घडतात, आपल्याकडे थोडकंच असतं आणि त्यातून आपण जेव्हा दुसऱ्याला आपण देतो ज्याला गरज आहे त्याला, तेव्हा देवबाप आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. आणि देवबाप आपल्याला रोज आणि रोज काय म्हणतो, भिवू नका, मी तुमच्यासोबत आहे, मागा म्हणजे मिळेल, मी तुम्हाला पुरवठा करणार आहे, तुमची तरतूद करणार आहे. आणि ह्या विश्वासावर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.